येऊ का? नको. असं म्हटलं तरी तुम्ही यायचं थांबणार आहात का? अहो नाही ना, मग या. हो, तुमचं आपलं काहीतरीच. ते असं कोणीतरी उभं राहिल्यानंतर दरवाजात येऊन तुम्ही त्याला असं नको असं म्हटलं तर कसं चालेल? मी तुमच्यासाठी किती काम करते हो. आता तुम्हाला माहितीये का की माझा नवरा आहे ना त्याचे काय हो, लागलं असतं ना मला. तो पण आहे साधं, बंदुकीची गोळी नाहीये. आणा इकडे. हे घ्या, तुम्ही आधी माझं ऐका. तुम्हाला मदत करते मी. तुमच्या त्या नेहा बरोबर लग्न लावून देणार आहे तुमचं. हे जर कळलं ना माझ्या नवऱ्याला तर मला घराबाहेर काढेल तो. एक, तुम्ही हे माझ्यासाठी नाही करत आहात, तुम्ही हे पैशासाठी करताय. दोन, मी कसं बोलायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही. ते मला खूप जास्त चांगलं येतं, कारण मी वकील आहे. मी बोलायचेच पैसे घेतो. तुम्ही कशासाठी आलात ते सांगा आता. हा, मी नेहाला भेटून आले. वा, मग काय म्हणाल्या नेहा मॅडम? काय म्हणणार, आपलं नेहमीच रडगाणं हो. माझ्याकडे पैसेच नाहीयेत, पैशामुळे खूप प्रॉब्लेम होतोय, तर मला पैशाची मदत करशील का, वगैरे वगैरे. चांगलं आहे की मग. आपल्याला हेच तर हवंय. तिची गरज जितकी जास्त तितका आपला फायदा जास्त. नेहाजी तुमच्याकडे पैसे मागत होते? नाही, माझ्याकडे पैसे वगैरे मागत नव्हती, पण पार्ट टाइम जॉब मिळेल का असं विचारत होती मला म्हणाली की काय आहे ना वहिनी, माझ्याकडे आता पैसेच नाहीयेत, नोकरीनंतर जरा 2-3 तास जास्तीचं काम केलं तर 4 पैसे मिळतील. परीच्या इंजेक्शनसाठी सुद्धा तिच्याकडे पैसे नाहीयेत हे मला बाहेरून कळलं. अहो, मी तिला म्हटलं परांजपेशी लग्न कर, म्हणजे काय होईल, तुझे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. म्हणजे तुला हे पैशासाठी इकडे तिकडे फिरायला नको, नोकरी करायला नको. ती कुठे ऐकते, काही ऐकत नाही, लक्ष सुद्धा दिलं नाही तिने माझ्याकडे. पार्ट टाइम जॉब हवाय का नेहा कामतला? हो. अरे वा, तुम्हाला स्वतःच्या हाताने डबा बनवून घेता येतो. मला वाटलं फक्त फुकटचं इकडचं तिकडचं उचलूनच खाता येतं. फुकटच आहे, नेहाचा डबा या. मी तिच्याकडनं तो घेऊन आले फक्त. या इकडे. लाज नाही वाटत तुम्हाला? हा, तिकडे त्या नेहाजी उपाशी आहेत बिचाऱ्या, आणि तुम्ही इथे येऊन तो डबा खाताय. असं काय करता तुम्हाला? बरा तिचा एवढा पुळका आलाय ते. मग माझी होणारी बायको आहे ती. नाही, पण तुम्ही खूप उपयोगाची माहिती दिली आहे मला. ह्याचं कमिशन तुम्हाला नक्की मिळेल. काय झालं दात काढायला? अहो, ते तुम्ही म्हणालात ना कमिशन देतो म्हणून, द्या ना मग. मिळेल असं म्हणालो, देतो असं नाही म्हणालो. निघा आता. डबा पण घेतला आणि कमिशन दोन कावळा मेला. हा, डोंबल माझं असं म्हणत होते मी. येते मी. निघा. ठेवा. नेहाजी, तुमच्या हाताला तर खूपच चव आहे. नेहा, चल लंच टाइम झालंय. नेहा, अगं लंच ब्रेक झाला, येतेस ना जेवायला? तू जा ना, मी आलेच. ओके, लवकर या.
नेहा जेवायला चल, सगळे गेले पण. तू जा ना, आज माझा उपवास आहे. शेफालीला सांग की मी आज नाही येते. ठीक आहे. नेहा, लंच ब्रेक झालाय, सगळे गेले, तुम्हाला जेवायचं नाही? सर आज माझा उपवास आहे सर. पण मग आपल्या कॅन्टीनला मिळतं ना उपवासाचं, मी देऊ का मागून? नाही नाही सर, काही नको, मी मागवते सर काहीतरी. नक्की? ओके. सरांना विचारू का काही एक्स्ट्रा काम मिळू शकतं का, किंवा थोडे पैसे ॲडव्हान्स मिळू शकतील का सर? हा बोला. सरांनी मला बहीण मानलं असलं ना तरी शेवटी ते माझे बॉस आहेत. सरांकडे अशी पैशांची मदत मागणं योग्य नाही. नेहा, अहो तुम्ही आत्ता आवाज दिलात ना, मला काही काम होतं का? काही बोलायचं होतं का? सर ती सामंतांची फाईल सर, त्याच्यावर तुमची साईन हवी होती. लंच ब्रेक नंतर येऊ सर? हो या, पण हेच बोलायचं होतं का तुम्हाला? हो सर. ओके, या तुम्ही लंच ब्रेक नंतर, मी सही करून ठेवतो. ओके बाय. यश, आज तू माझा डबा खा. मला नकोय, तू खा. असं काय करतो यार यश, खा ना प्लीज. राहुल और अंजलि का झगड़ा हुआ है. अब यश सोड ना यार, फ्रेंडच आहे ना ती आपली. सो बिनसलं असेल यार, तिचं काहीतरी बोलली असेल रागात. मला सांग, नेहा असं कधी वागते का? नाही ना. तर हे सगळं सोडून दे तू, हा, आणि माफ कर दे यार उसे. नाही, बरोबर आहे ग, तुझी जुनी मैत्रीण आहे, तू तिचीच बाजू घेणार. मी काय आत्ता आता तुमचा मित्र झालोय. असं काही नाही हा यश. शेफाली किती बोलली यार ती मला, तेही सगळ्यांसमोर. इतकी मोठी चूक झाली होती का माझी? नव्हती. एक्झॅक्टली माय पॉइंट. पाणी सांडलं होतं तेही चुकून. बरं मी सॉरी बोललो, शी जस्ट वेंट ऑन. मान्य आहे मला, नेहाने खूप जास्तच ओव्हर रिॲक्ट केलंय त्यावर. बट तू ते सगळं सोड ना, डोक्यातून काढून टाक तू, हा, आणि जेव, असं छान गरम गरम जेव तू. मला नकोय ग खरंच. वा, तिकडे ती नेहा जेवत नाहीये, इकडे तू जेवत नाहीयेस. ती का खात नाहीये का? मला बोलून पोट भरलंय तिचं. असं काही नाहीये, आज तिचा उपास आहे कसला तरी. पण मला खूप भूक लागली आहे यार तू यश. खा ना. यश, नाही मला तसं नव्हतं यश.